सोमवार 2 मार्चची सकाळ बुलढाण्याच्या जळगाव जामोद तालुक्यात असलेल्या कवठळ भिंडवळ गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सकाळी 6:30 ते 7च्या दरम्यान लोकांची प्रचंड गर्दी जमली होती. कारण होतं या रस्त्यावर झालेला एक अपघात. पिंपळगाव काळे इथल्या जिल्हा परिषद शाळेवर शिक्षिका असलेल्या वृषाली गावंडे आपल्या स्कूटीवरून शाळेत जात असताना एका अज्ञात वाहनानं त्यांना धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की वृषाली यांचा जागीच मृत्यू झाला. गावातले लोक जमा झाले. वृषाली यांच्या कुटुंबियांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांना कळवण्यात आलं. पोलीस आले तेव्हा त्यांना दिसलेलं दृश्य मन हिलावून टाकणारं होतं. वृषाली यांचा मृतदेह रस्त्यावर पडलेला आणि त्यांचा पती प्रकाश गावंडे आक्रोश करत होता. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. धडक देणाऱ्या अज्ञात वाहनाचा तपास सुरू केला आणि त्यानंतर उलगडलं एक सत्य. वृषाली यांचा अपघात नव्हता, हत्या होती. सुपारी देऊन करण्यात आलेली हत्या. सुपारी दिलेली त्यांच्या मृतदेहा शेजारी बसून आक्रोश करणाऱ्या नवऱ्यानेच. आधी 3 वेळा जेवणातून विष दिलं तरीही वाचलेल्या बायकोची 1 लाखात सुपारी देण्याचं धक्कादायक प्रकरण उलगडणारी ही स्टोरी. नमस्कार, मी चिन्मय. तुम्ही पाहताय बोलभिडू. मूळचं बुलढाण्याच्या आसलगाव इथलं, पण सध्या पातुर्डा इथं राहणारं गावंडे कुटुंबीय. घरात प्रकाश गावंडे, बायको वृषाली गावंडे आणि त्यांचा 5 वर्षांचा मुलगा, असं त्रिकोणी कुटुंब. प्रकाश शेती करतो तर वृषाली जिल्हा परिषद शाळेवर शिक्षिका होत्या. नेहमीप्रमाणे 2 मार्चच्या सकाळी 6 वाजता त्या आपल्या स्कूटीवरून शाळेत जात होत्या. पण कवठळ भिंडवळ रस्त्यावरच्या चावरा फाटा इथे एका टेम्पोने त्यांच्या स्कूटीला मागून धडक दिली. धडक इतकी जोरात होती की वृषाली गाडीवरून काही अंतरावर फेकल्या गेल्या. त्या डोक्यावर आदळल्या. सकाळ सकाळी या अपघाताचा आवाज आल्यानं आसपासचे लोक अपघाताच्या ठिकाणी धावले, पण वृषाली यांचा जागेवरच मृत्यू झाला होता. जमलेल्या लोकांनी वृषाली यांच्या कुटुंबाला माहिती दिली. प्रकाश इथं आला तेव्हा समोरचं दृश्य पाहून त्याला धक्का बसला. आपल्या बायकोचा मृतदेह समोर बघून त्याला रडू कोसळलं. थोड्याच वेळात तामगाव पोलीस सुद्धा घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्राथमिक माहिती घेतली, पंचनामा केला आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवून दिला. पोस्टमॉर्टम झाल्यानंतर मृतदेह गावंडे कुटुंबियांकडे सोपवण्यात आला आणि वृषाली यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. सासरे मनीष गावंडे यांच्या फिर्यादीवरून अपघाती मृत्यूची नोंद करून त्या अज्ञात गाडीचा शोध पोलिसांनी सुरू केला. पोलीस आपल्या पद्धतीनं तपास करत होते, पण वृषाली यांच्या अपघातावर त्यांच्या माहेरच्या लोकांना वेगळाच संशय होता. संशय यायची कारणं बरीच होती. ज्या ठिकाणी अपघात झाला तो रस्ता अतिशय मोठा आहे. शिवाय त्या रस्त्यावर सकाळी 6-6:30ला कोणी जोरात गाडी चालवायचंही काही कारण नाही. त्यामुळे टेम्पो एवढ्या सकाळी एवढ्या स्पीडमध्ये जाणं संशयास्पद वाटत होतं. वृषाली यांचा भाऊ सुमितनं या सगळ्यावर संशय व्यक्त केला. त्यामुळे पोलिसांनी अपघाताच्या प्रत्यक्षदर्शींकडून माहिती घेतली. ती गाडी कोणती होती, अपघात झाल्यानंतर कोणत्या दिशेला गेली, या सगळ्याची चौकशी केली. तेव्हा समोर आलं अपघात झाल्यानंतर हा टेम्पो पुण्याच्या दिशेला निघून गेला. पोलिसांनी पुण्याकडे जाणारे सीसीटीव्ही तपासले आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांना हा संशयित टेम्पो दिसला. पोलिसांनी नंबरवरून टेम्पो चालकाचा पत्ता काढला आणि मंगेश सूर्यवंशीला ताब्यात घेतलं. 24 किलोमीटर लांब असलेल्या शेगावमधून या टेम्पोचा चालक असणाऱ्या मंगेशला पोलिसांनी उचललं. मंगेशची चौकशी झाली तेव्हा सुरुवातीला त्यानं उडवाउडवीची उत्तरं दिली, पण पोलिसांनी फोन रेकॉर्ड, सीसीटीव्ही फुटेज यावरून प्रश्न विचारले. मंगेशने कबुली दिली. मंगेशला वृषाली गावंडे यांना मारायची सुपारी देण्यात आली होती. सुपारी देणारा मंगेश चौळकर होता. हा मंगेश चौळकर वृषाली यांचा नवरा प्रकाश गावंडेचा मित्र. मंगेश सूर्यवंशीने वृषाली गावंडे यांच्या गाडीला मुद्दाम धडक दिली होती 1 लाख रुपयांच्या सुपारीसाठी. पण नवऱ्यानेच बायकोची सुपारी का दिली? तर प्रकाश आणि वृषाली यांचं लग्न झालं 2018 मध्ये. सुरुवातीला सगळं काही ठीक होतं, पण काही वर्षांनी वृषाली यांना प्रकाशच्या अनैतिक संबंधांबद्दल समजलं. प्रकाश रात्री घरातून निघून कुठेतरी जायचा. यावरून या दोघांमध्ये सतत वाद व्हायला लागले. वाद इतके वाढले की 6 महिने वृषाली आपल्या माहेरी निघून गेल्या. प्रकाश त्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होता. त्यामुळे वृषाली यांच्या माहेरच्या लोकांनी प्रकाशच्या विरोधात तामगाव पोलिसांकडे कलम 498 प्रमाणे तक्रार दाखल केली होती. गावातल्या लोकांनी मध्यस्थी करून दोघांमधला वाद मिटवला आणि वृषाली पुन्हा माहेरी आल्या. पण तरीही घरातले वाद थांबत नव्हते. पोलिसांच्या चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार विषय इतका टोकाला गेला होता की प्रकाशने वृषाली यांना जेवणातून विष देण्याचा प्रयत्न केला. एकदा नाही, दोनदा नाही, 3 वेळा. तरीही वृषाली वाचल्या. त्यामुळे त्याने शेवटचा प्लॅन केला. परी देऊन वृषाली यांचा कायमचाच काटा काढायचा. प्रकाशनं ही गोष्ट आधी आपला मित्र मंगेश चौळकरला सांगितली. आपण सुपारी म्हणून लाख रुपये द्यायला तयार असल्याचंही सांगितलं. मग
चौळकरने आपल्या ओळखीचा ड्रायव्हर मंगेश सूर्यवंशीला ही 1 लाख रुपयांची सुपारी दिली आणि त्याला वृषल यांच्या गाडीला धडक द्यायला सांगितलं. अपघाती मृत्यू झाल्यामुळं कुणाला संशय येणार नाही आणि आपलं काम होईल असा या तिघांचा अंदाज होता. प्लॅन प्रमाणे मंगेश सूर्यवंशीने 2 मार्चच्या सकाळी वृषल यांच्या स्कूटीला धडक दिली आणि तिथून पसार झाला. पण वृषल यांच्या भावाला आलेला संशय आणि पोलिसांचा रीतसर तपास यामुळं सगळा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी सुपारी देणारा पती प्रकाश गावंडे, त्याचा मित्र मंगेश चौळकर आणि अपघात घडवणारा मंगेश सूर्यवंशी या तिघांनाही अटक केली. या घातपातात वापरलेली गाडी, सुपारीसाठी दिलेले पैसे पोलिसांनी जप्त केलेत. वृषाली गावंडे या अत्यंत मनमिळावू आणि कर्तव्यदक्ष शिक्षिका म्हणून ओळखल्या जायच्या. अपघाताचा बनाव करून त्यांचा घातपात केल्यानं या घटनेची सगळीकडे चर्चा सुरू आहे. सोबतच चर्चा आहे एका प्लॅनची. नवरा बायकोचे वाद, त्यातून बायकोला 3 वेळा जेवणातून विष देऊन मारण्याचा प्रयत्न आणि त्यातूनही बायको वाचली म्हणल्यावर 1 लाखाची सुपारी देऊन बायकोची हत्या घडवून आणणाऱ्या आणि तिच्याच मृतदेहा शेजारी बसून आक्रोश करणाऱ्या नवऱ्याचा प्लॅन